नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद दिले जावे असे मत आमदार राजू सेठ यांनी व्यक्त केले. सध्या चर्चेत असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सेठ पुढे म्हणाले की मंत्री सतीश जारकीहोळी हे गेल्या अनेक वर्षांपासून तळमळीने, धडाडीने व समाजहितासाठी झटत आहेत. मागील वर्षी देखील त्यांना उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी मी केली होती. आता देखील माझी तीच मागणी असून बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद किंवा एक मोठे मंत्रीपद दिले गेले पाहिजे, जेणेकरून उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठीची ती एक गरज आहे, असे उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनासाठी राज्यातील अनेक नेते मंडळी दिल्ली मुक्कामी आहेत. या पार्श्वभूमीवर चिक्कोडी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाइटच्या 2024 व 25च्या नवीन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण सोहळा दिनांक 27 जून रोजी बेळगाव फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात पार पडला. माजी जिल्हा गव्हर्नर डॉ. समीर हरियाणी यांच्या हस्ते हा अधिकार ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी सचिन हंगिरगेकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच सचिव विशाल मुरकुंबी आणि कोषाध्यक्ष रवी संगोळी यांना ही सूत्रे देण्यात आली. प्रारंभी मावळते अध्यक्ष जयकुमार पाटील आणि सचिव आदर्श मत्तिको यांनी 2023-24 मध्ये क्लबने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावर्षीचा सर्वोत्तम रोटेरियन म्हणून संजीव भोसगी यांना पुरस्कार देण्यात आला. शहरातील गणेशपूर, सरस्वतीनगर, पहिला क्रॉस येथील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी 35,000 रोख रक्कम चोरून नेली आहे. येथील प्रदीप आष्टेकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आज शनिवारी ही धाडसी चोरी केली आहे. काही कार्यक्रमानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना ही सदर घटना घडली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. सालाबाद प्रमाणे वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक 28 जून रोजी रात्री 8 वाजता गाराणे घालण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. मंगाई देवी यात्रा मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी परंपरेनुसार साजरी केली जाणार आहे, असे मंगाई देवस्थान कमिटीकडून कळवण्यात येत आहे. गेल्या 20 दिवसांपूर्वी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वंटमुरी घाट परिसरात दुभाजकाला ठोकरून मोटरसायकलवरून पडून गंभीर झालेल्या खानापूर येथील एका तरुणाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला आहे. अक्षय महांतेश कुर्णे, वय वर्षे 25, राहणार खानापूर असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या अपघातात आकाश नामक आणखी एक तरुण जखमी झाला आहे. आकाश व अक्षय मोटरसायकलवरून जाताना दिनांक 6 जून रोजी वंटमुरी घाट परिसरात अपघात झाला होता. तेव्हापासून अक्षयवर उपचार करण्यात येत होते. उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने अजूनही जोर दिला नसल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी स्थिर आहे. शुक्रवारी सकाळी जलाशय पाणी पातळी 2451 ते 40 फूट इतकी होती. मागील वर्षी याच दिवशी 2447 फूट इतकी डेडस्टॉक मधील पाणी पातळी होती. शुक्रवारी सकाळी 28.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर एकूण 376.6 मिलीमीटर पाऊस झाला. रोज 1.5 इंच पाण्याचा विचार केल्यास शहराला 3.5 फूट पाणी सोडण्यात आले आहे. डेडस्टॉक वरील 4 फूट पाणीसाठा अजूनही उपलब्ध आहे. मार्कंडेय नदी व नाल्यातून जलाशयाला कमी प्रमाणातील पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने पाणी साठ्यात 1-2 इंच या प्रमाणात वाढ होत आहे.
यंदा मृग नक्षत्र काळात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होऊनही आठवडा झाला तरी अद्याप दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे खरीप हंगामातील पिके घ्यायची कशी याची चिंता बळीराजाला लागून राहिली होती. अखेर शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यात दमदार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे आर्द्राने बळीराजाला साथ दिली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, येळेबैल, राकसकोप, इनामबडस, बाकनूर, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, नावगे, बामणवाडी, बाळगमट्टी, संतीबसवाड, वाघवडे, रणकुंडे, किणये, बहादरवाडी, कर्ले आदी गावातील शेतकऱ्यांनी शिवारामध्ये रताळी लागवड करण्यासाठी रताळ्याचे बांध मोठ्या प्रमाणात तयार केले आहे. पाऊस सुरू झाला असल्यामुळे रताळी लागवडीच्या कामांनाही जोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढला होता. घरातील करता मुलगा गेल्याने निराधार झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न नैऋत्य रेल्वे विभागाच्या तिकीट तपासनीसांनी दिला आहे. व्हॉट्सअप ग्रुपमुळे हुबळी मैसूर विभागातील कर्मचाऱ्यांनी तब्बल 4,50,000 रुपयांची मदत जमा करून ती त्या निराधार कुटुंबाच्या हाती सोपवली असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. 2 महिन्यांपूर्वी लोंढा खानापूर दरम्यान प्रवास करणारा मूळचा झाशी उत्तर प्रदेश येथील रेल्वे कर्मचारी देवर्षी वर्मा यांच्यावर एका अज्ञाताने हल्ला केला होता. या हल्ल्यात देवर्षी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वर्मा कुटुंबीय निराधार झाले आहे. देवर्षी हा रेल्वेमध्ये कंत्राटी कर्मचारी असल्याने कुटुंबाचा मोठा आधार निघून गेला. ही बाब लक्षात घेऊन बेळगावचे तिकीट तपासनीस सुनील आपटेकर तसेच त्यांच्या टीमने या कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले. कर्नाटकात आणखी 3 उपमुख्यमंत्री पदाच्या मागणीवर काँग्रेस हायकमांडचा निर्णय अंतिम असेल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा सांगितले. काही मंत्री वीरशैव, लिंगायत, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक समुदायातील नेत्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी आग्रही आहेत. सध्या वक्कली समाजातील DK शिवकुमार हे सिद्धरामय्या मंत्रिमंडळात एकमेव उपमुख्यमंत्री आहेत. हायकमांड जो काही निर्णय घेईल तो अंतिम असेल. या चर्चेदरम्यान 2-3 उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. सरकार आणि पक्ष दोन्हीमधील शिवकुमार यांचा नभाव कमी करण्यासाठी हे डावपेच सुरू असल्याची चर्चा आहे. सहकार मंत्री KN राजण्णा, गृहनिर्माण मंत्री BZ जमीर अहमद खान, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि इतर काही मंत्र्यांनी पुन्हा एकदा आणखी 3 उपमुख्यमंत्री पदासाठी मागणी केली जात आहे असे स्पष्ट केले. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. अप्पी आमची कलेक्टर या झी मराठी वाहिनीवरील सर्वांची लाडकी मोना म्हणजेच आपल्या बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावची ज्योत्स्ना पाटील आपल्या सहज आणि भावपूर्ण अभिनयाने बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. मालिकेच्या शूटिंगमधून थोडी सवड मिळताच तिने थेट बेळगाव गाठलं. यावेळी तिने तरुण भारत न्यूज टीमला खास मुलाखत दिली. आपण कितीही मोठे झालो आणि कितीही मोठमोठ्या कलाकारांच्या सहवात काम केलं, मला मात्र नेहमी बेळगावची आठवण सतत जाणवत असते असे त्यांनी यावेळी सांगितले. मालिकेत मोना या भूमिकेसाठी निवड झाल्यापासून मालिकेचे शूटिंग, अभिनय व सहकलाकारांच्या सोबत घेतलेले अभिनयाचे धडे याबाबत त्यांनी तरुण भारतची मनमोकळ्या गप्पा मारल्या. अंगणवाडीतील कारभार अधिक सुरळीत आणि ऑनलाईन करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप केले जात आहे. शनिवारी उत्तर मतदारसंघातील अंगणवाडी सेविकांना आमदार राजू सेठ यांच्या हस्ते स्मार्टफोन मोबाईलचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात 5,531 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलीकडे यामध्ये लहान मोठ्या अंगणवाड्यांची भर पडली आहे. शुक्रवारी 5,656 अंगणवाड्यामधील सेविकांना स्मार्टफोनचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा उत्तर मतदारसंघातील सेविकांना स्मार्टफोन प्रथमोपचार किट देण्यात आले आहे. अंगणवाडीचा कारभार स्मार्ट व्हावा यासाठी विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. लोककल्प फाउंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे खानापूर तालुक्यातील चिगुळे गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या CSR उपक्रमाअंतर्गत शिबिर पार पडले. शिबिरामध्ये वेणुग्रामच्या डॉक्टर ऐश्वर्या,
नर्सिंग स्टाफ स्वाती यांनी वजन, बीपी, आरबीएस यांची तपासणी केली. 66 जणांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यांना लोककल्पतर्फे औषधे देण्यात आली. या प्रसंगी लोककल्पचे किशोर नाईक, अनंत गावडे, वेणुग्रामचे पीआरओ जगदीश बेळगावकर आणि योगेश देशपांडे उपस्थित होते. उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून सध्या पावसाळी हंगामाला सुरुवात केली आहे. नदी, नाले आणि पिण्याच्या सार्वजनिक विहिरींनाही गढूळ पाणी आले आहे. यामुळे कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी, आपले आरोग्य सांभाळण्यासाठी व संभाव्य होणारे आजार म्हणजे सर्वत्र मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी खबरदारीचे उपाय म्हणून आरोग्य खात्याच्या वतीने कळवण्यात येते की पुढे दिलेल्या आरोग्य खात्याच्या सूचनेप्रमाणे सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. पुढे दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले आरोग्य सांभाळा असे आवाहन करण्यात आले. श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ चव्हाड गल्ली बेळगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र वैजनाथ देवरवाडी येथे अभिषेक व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 1 जुलै रोजी पहाटे 5 वाजता अभिषेक होईल व दुपारी महाप्रसाद होईल. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.